तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वरमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्विंग ट्रेड कसा घ्यायचा किंवा स्विंग ट्रेड कसा घेतला जातो त्या बाबतीत तुम्हाला मी आज सांगणार आहे. आणि त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन कसं करायचं. स्विंग ट्रेड म्हणजे काय, स्विंग ट्रेड म्हणजे नक्की काय असतं, किंवा आपण जे बघतोय की आता इथं एंट्री घेतली इथे एक्झिट झाली, किंवा इथे एंट्री घेतली इथे एक्झिट झाली, हा स्विंग ट्रेड आहे का? समजा मी या तारखेला इथे एंट्री घेतली, मी या तारखेला इथे एक्झिट झाली, त्याला स्विंग ट्रेड म्हणू. तर सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. तर कुठलाही टाइम न वेस्ट करता आपण पुढं जाऊ. तर ही जी व्हिडिओ असणार आहे तर ती काय, तर लिक्विडिटी ग्रॅप प्लस स्विंग ट्रेड अशी ही व्हिडिओ राहणार आहे. आता मी हा स्विंग ट्रेड घेतलेला आहे त्याबद्दलच मी व्हिडिओ शूट करतो. आता आपण जर बघितलं तर मार्केटने इथे एक चांगली रेजिस्टन्स घेतलेला आहे, इथं रेजिस्टन्स घेतलेला आहे. बरं, आपण पहिले झोन्स बघून घेणार आहोत. इथे एक सपोर्ट रिस्पेक्ट केलं, इथे रिस्पेक्ट केलं, म्हणजे इथं 4-5 वेळा इथं मार्केटने एक रिस्पेक्ट केलेला आहे. त्यानंतर मग मार्केटने काय केलं की आता आपण बिटकॉइनचं चालू होतं. बिटकॉइन आता ऑल टाइम हायला आहे, 1,22,000, 1,20,000, 1,21 असं ऑल टाइम हायला बिटकॉइन. तर इथे जर का आपण बघितलं की पहिले काय होत होतं, ठीक आहे इथनं मार्केटने एक मूव दिला, पुलबॅक घेतला, वर गेला, पुलबॅक घेतला, वर गेला, पुलबॅक घेतला, वर गेला. तसं जसं रिटेलर का आले, ट्रॅप झाले ऑल टाइम हायला. ऑल टाइम हायला कधीच बाईंग करू नका. जोपर्यंत सेटअप भेटत नाही तोपर्यंत अशी अंदाधुंद बाईंग कधीच करायची नाही, किंवा म्हणजे अंदाधुंद सेलिंग पण करायची नाही, अंदाधुंद बाईंग पण करायची नाही. याचा अर्थ काय की म्हणजे तुम्ही एकदम हाय प्रेशरमध्ये आणि तुम्हाला कोणतं डिसिजन घ्यायला लावलं तो चुकीचा असेल, रागाच्या भरात डिसिजन घेऊ नका, इमोशन्सनी डिसिजन्स घेऊ नका, असंच मी या व्हिडिओमध्ये म्हणणार. जेव्हा ऑल टाइम हाय इथं क्रॉस होतो इथनं लिक्विडिटी ग्रॅप सगळ्या रिटेलर्सला बाहेर काढण्यात आलेले मार्केट, म्हणजे जेवढे बाहेर्स इथं ऑल टाइम हायला आलेले आहे त्यांना सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे मार्केटने. मग आता आपण जो काही स्विंग ट्रेड घेतलाय त्याचं लॉजिक लिक्विडिटी ग्रॅप आहे. जेव्हा सगळे सेलर्स इकडे ट्रॅप केलं, आता इथं प्रत्येक जण काय करेल, इथला ब्रेकआउट झाला सेल करेल, रिट्रेस झाल्यावर तर 100% सेल करेल. तर इथे एक सेलर साईडला लोक एंट्री मारतील आणि आपण ऑपरेटर एंट्री घेऊन बाय साईडला आपला ट्रेड टाकलेला आहे. तर इथं काय, तर इथं लिक्विडिटी ग्रॅप म्हणू आपण. या झोनला आपण काय म्हणणार, लिक्विडिटी ग्रॅप. लिक्विडिटी ग्रॅप कशी, अशी सपोर्ट 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 मूव, डायरेक्ट ब्रेकआउट, सपोर्ट, रिटेस्ट, बिग मूव, याला आपण म्हणणार आहे लिक्विडिटी ग्रॅप. इथं हा सिनेरिओ झालेला आहे. ओके, तर आता इथं काय, तर फॉर्च्युनरची गाडीची स्पीड सारखा इथं आपण येणार आहे, एक लक्षात राहू. ओके, तर आता आपण बघितलं की आपलं लॉजिक काय, तर लिक्विडिटी ग्रॅप, LQ फॉर लिक्विडिटी आणि G फॉर ग्रॅप. ओके, तर लिक्विडिटी ग्रॅप बघितलं, पण मग आता स्विंग ट्रेड म्हणजे काय, स्विंग ट्रेड म्हणजे काय, आता स्विंग ट्रेड म्हणजे आपण समजणार. आता मी गोल्डमध्ये एक ट्रेड घेतलेला ते तुम्हाला दाखवून देतो. याच्यात पण सेम लॉजिक आहे लिक्विडिटी ग्रॅपचं. एम पॅटर्न आणि लिक्विडिटी ग्रॅप असंही लॉजिक होतं. तर आपण 1 hour टाइम फ्रेम मध्ये जातो. मित्रांनो आपली इथं बघायला भेटते सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, म्हणजे रिस्पेक्ट केलेलं आहे या झोनला 3दा, इकडे 4दा, इकडे 5दा, इकडे 6, इकडे 7, इकडे 8वा टाइम डायरेक्ट गेला, इकडे 9वा टाइम. ठीक आहे, मग आपण इकडे बघू शकतो 1
डबल इथं लिक्विडिटी ग्राफ 2, इथं डबल एक वरनं एक 3, इकडे एक 4, इकडे एक 5, इकडे एक 6. ओके, आणि इथनं एक ब्रेकआउट देऊन पण इकडे 7वा टाइम रिस्पेक्ट केलेला आहे. 7वा टाइम कसं रिस्पेक्ट केलं ते बघू. 7वा टाइम असं रिस्पेक्ट केलं का वरती राहून त्यांनी असं केलं, असं त्याने 7वा टाइम कसं केलं रिस्पेक्ट. समजा रेजिस्टन्स त्यांनी इकडनं असा ब्रेक केला, इथे घेतलं, हे घेतलं, इथे येऊन त्यांनी लिक्विडिटी ब्रेक हॉल्टेशन करून एक मूव्ह दिले. तोच मूव्ह आपण काय केलंय ते कॅप्चर केलं. तो मूव्ह बघायला आपल्याला छोट्या टाइम फ्रेम वर जावं, म्हणजे 15 मिनिट टाइम फ्रेम. तर आता आपण बघितलं हा जो झोन होता त्याला रिस्पेक्ट केलं मार्केटने, इथं इकडं मस्त गेला. मग रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स पुलबॅक, डबल एक एम पॅटर्न देऊन, डबल एक मोठा असा एम पॅटर्न देऊन, आणि इथं एक रिट्रेसमेंट करून आपली एंट्री इथं झालेली आहे. काय बोललो मित्रांनो तुम्हाला, एक लक्षात राहू दे की एक बघा हा काय ते एक झोन आहे. तर मार्केटने इथे हॉल्टेशन करून एक मूव्ह दिला, इथे एकदा रिस्पेक्ट झालेला आहे, इथे 2दा, डबल एक 3दा, डबल एक 4थ्यांदा इथं पुलवा घेतला, 5व्यांदा ब्रेक करून लिक्विडिटी ग्राफ इथं झालेली आहे. आणि मग हळूहळू एक एम पॅटर्न दिलेला आहे, रिट्रेसमेंट करून आपला टार्गेट जो आहे तो हिट झालेला आहे. आपल्याला किती प्रॉफिट दिला आहे तर 1:2. तुम्ही एकदम आरामशीर करू शकता. 1:2.06 दिलेला आहे. म्हणजे समजा तुम्ही $10 रिस्क करताय तर तुम्हाला मिळणार आहे तिथं 21-22 तुम्हाला मिळणार आहे. तर हा जो ट्रेड तो मी केव्हा घेतलेला आहे, याला आपण स्विंग ट्रेड सारखं ट्रेड करा. हा जो ट्रेड आहे तो हा इथं घेतलेला आहे. किती तारखेला तर 1 मिनिट, 14/07/2025 इथं आपली काय आली ते एंट्री झालेली आहे. एक मिनिट चुकीने दुसरं बटन दाबण्यात आलेलं आहे. इथं आपली काय तर एंट्री झालेली आहे. एंट्री किती तारखेला आली, 14/7/2025 ला आपली एंट्री आली. आणि मी एक्झिट आपला जो काही टार्गेट आहे म्हणजे एकदम 0 म्हणजे 1:2 बघायला गेलं तर मी तुम्हाला टार्गेट सांगतो. 1 मिनिट, म्हणजे कम्प्लीट आपला टार्गेट जो आहे तो किती वाजून किती मिनिटाला पण देतो. टार्गेट हिट म्हणतो मी तिथं. टार्गेट हिट म्हणतो मी तर 15 तारखेला, ते पण 12:30 वाजता. 15 तारखेला सकाळी 12:30 वाजता तो टार्गेट काय झालेला ते हिट झालेला आहे. तर मित्रांनो असंच असतं ट्रेडिंगमध्ये. तुम्हाला इथं मी ट्रेड एंट्री कुठे घेतली ते पण दाखवून देतो डबल. मी एंट्री इथनं घेतलेली, डबल माझ्या फेवर लावून मार्केट रिट्रेसमेंटला आलेले. मी आता एंट्री इथं घेतलेली,
बरं. नंतर मार्केट इथं जाऊन असं येऊन इथं डबल रिट्रेसमेंट करून डबल लिक्विडिटी ग्रॅब करून माझे टार्गेट हिट करायला गेले काय. तर मित्रांनो आपल्याला काय बघायला भेटतं याच्यात की म्हणजे पेशन्स किती जरुरी आहे. पेशन्स इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन ट्रेडिंग असं एकदम मोठे एक्सपिरियन्स किंवा मी त्यांच्याकडून ट्रेडिंग शिकले त्यांनी मला सांगितलेलं आहे नाही. तर दुसरी गोष्ट अशी की हे बघा इथं एक मूव येऊन इथं आलं बरोबर. मग आपल्याला काय तर इथं पण चान्स होतो. समजा काही लोक काय करतात हा इथं आलाय तर मी बुक करतो. तसं नाही करायचं. एकदा एंट्री घेतली एक तर टार्गेट नाही तर एसेल पण मग कंटिन्युअस आपल्याला ट्रेड नाही भेटणार आहे. मार्केट जेव्हा आपले सेटअप राहील तेव्हाच आपल्याला ट्रेड भेटणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला पण दक्ष राहूनच काम करायचे. आपल्याला फुल बॅक सराव करायचे. ज्याला आपण म्हणू शकतो की हा एक स्विंग ट्रेड काय हा एक स्विंग ट्रेड त्याला आपण 100% म्हणू शकतो याला स्विंग ट्रेड हा. आणि याला मी होल्ड पण करू शकतो पण मग मी नाही केला होल्ड. 1:3 पर्यंत पण मी होल्ड करू शकतो पण मीच नाही केलेला आहे होल्ड. कारण की मला ते काय माझा छोटा अकाउंट आहे आणि त्याला भरपूर पुढे यायचंय आणि त्या अकाउंट ग्रो करायचं त्यासाठी मध्येच मी सॅटिस्फॅक्शन मानतो. सो मित्रांनो थँक्यू. प्लीज सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि आपल्याला जे काय ते प्रत्येक मराठी माणसाला ट्रेडिंग आलीच पाहिजे. थँक्यू.